सालाबादप्रमाणे यावर्षी देखील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे सेवा फाउंडेशन यांच्या वतीने संत गाडगे महाराज उद्यान पाटील नगर त्रिमूर्ती चौक सिडको येथे विविध सामाजिक उपक्रमांमधून साजरी करण्यात आली। प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तसेच फाउंडेशनच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी श्री साईनाथ ब्लड सेंटरच्या सहकार्यातून रक्तदानाचं आयोजन करण्यात आलं। तसेच परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी नेत्र तपासणी तसेच 40 वयोगट पुढील व्यक्तींना जवळील नंबरचा चष्मा मोफत वाटप, थायरॉइड तपासणी, न्यूरोथेरपी, आयुर्वेदिक थेरपी सल्ला, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड व आयुष्यमान कार्ड मोफत सेवा इत्यादी समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक मनपाच्या नगरसेविका साधनाताई पवन मटाले, पूनमताई महाले, कविताताई नाईक, नगरसेवक मुरलीधर भांबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष छगू नागरे, शिवसेना जिल्हाप्रमुख VJNTBचे सदस्य ललित बाविस्कर, भरत जाधव यांच्यासह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। जयंती उत्सव व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम संतोष वाघमारे, संतोष वसंत डोंगरे, अजय ब्रह्मदेव देवकटे, सुनील गजानन कांबळे, सतीश सोपान भालेराव, निलेश राजकुमार वाघमारे, प्रदीप जगत वाघमारे, पंजाब विश्वनाथ डोंगरे, प्रवीण नामदेव कांबळे, पवन अशोक रणबाळे यांच्यासह फाउंडेशनचे इतर पदाधिकारी, सदस्य, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। नगर परिसरात आमचे जो मित्र परिवार आहे शिवभीम अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यांना मी सर्वांना माझ्या कुटुंबाकडनं, भांबरे कुटुंबाकडनं शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय लहुजी। आज अण्णाभाऊंची जयंती आहे। त्या जयंतीच्या निमित्तानं आमच्यासोबत उपस्थित आहेत नगरसेवक सन्माननीय भांबरे साहेब, सगळेच पदाधिकारी। खरं म्हणजे ज्या समाजातनं अण्णाभाऊ येतात त्या समाजातनंच ही जयंती साजरी केली जाते, पण त्या समाजाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य लोकांनी देखील त्या जयंतीमध्ये आजकाल यायला लागलेत। ही देखील एक आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे। 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस उपदेश करतो आणि 1.5 दिवस गेलेला माणूस ज्या माणसांनी ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, मोठमोठ्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेले, त्याही माणसांना ज्ञान देण्याचं काम करतो। ही त्या अण्णाभाऊंची खासियत आहे आणि हेच त्या अण्णाभाऊंची ताकद आहे। आणि त्या ताकदीवरतीचा अस्पृश्य समाज जो इंग्रजांनी नाडला त्याच्यानंतरही नाडला गेला, त्या अस्पृश्य समाजाला न्याय देण्याचं काम करून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि तेच अण्णाभाऊ साठेंचे या समाजावरती उपकार आहेत। त्या उपकारांची जाणीव म्हणून आज आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करायला इथे आलो आहोत। धन्यवाद। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त इथे जो कार्यक्रम करण्यात आला त्या कार्यक्रमाप्रसंगी मला जो मान दिला सत्कार करून त्याबद्दल मी आभारी आहे। ही 106वी जयंती आज समाजामध्ये जी रुजू झालेली आहे, लोक जी परंपरा कायम ठेवलेली आहे। अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल थोडक्यात जर सांगायचं झालं तर अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यामध्ये फक्त 1.5 दिवस शिक्षण केलेलं आहे। ते शाळेमध्ये 1.5 दिवस गेले असतानाही त्यांनी समाजामध्ये इतकी छान परंपरा आणि क्रांती निर्माण केलेली आहे आणि त्या क्रांतीच्या पावलावरती पाऊल ठेवून आपण त्यांचा आदर सत्कार दरवर्षी जो साजरा करतात त्याबद्दल मला खूप अभिमान आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आज या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे सेवा फाउंडेशन यांच्या वतीनं रक्तदान शिबिर असेल, सेवाभावी तुमचं आभा कार्ड असेल, आभा कार्ड असेल, या ठिकाणी समाजाच्या उपयोगी येणारं आणि समाजातील उपेक्षित घटकाला कशाची गरज आहे त्याची गरज बघून जे उपक्रम राबवले जातात ते हे आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे सेवा फाउंडेशन मार्फत दरवर्षी वर्षभर असे विविध उपक्रम केले जातात। आणि जर आपल्याला एखाद्या महापुरुषाचा आदर्श घ्यायचा असेल आणि त्यांच्या विचारांनी जर प्रेरित व्हायचं असेल तर त्यांना अपेक्षित असलेलं काम आपण करावं आणि तेच ह्या संस्थेचे अध्यक्ष करतायत।
ही फार आनंदाची गोष्ट आहे. मी माझ्या जाधव परिवारातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि असंच काम त्यांनी चालू राहावं. कारण एखादी जर तरुण पिढी घडवायची असेल, समाजामध्ये जर तुम्हाला विविध क्षेत्रात काम करायचं असेल तर एक सामाजिक मूवमेंट करणं गरजेचं असतं आणि तेच हे करतायत याचा मला सार्थ अभिमान वाटतो. जय भीम, जय लहूजी. जय लहूजी. आज आपल्या लोकशाहीर मी बबन गायकवाड सामाजिक कार्य करणारे आम्ही लोक सगळे बाहेरगावून आलेले. आज आमच्या मुलांनी जे धाडस करून आज आपलं 3रं वर्ष आहे. रक्तदान शिबिर असेल, तुमचं आज डोळे तपासणी, शुगर तपासणी, हे सगळे कार्यक्रम, थायरॉईड तपासणी जोमाने चालू आहे. कमीत कमी जवळजवळ 350 चष्मे वाटप आतापर्यंत झालेले. आणि जी आता ही नवीन पिढी जी आहे, आमची तरुण पिढी जी आहे, यांचं उपक्रम फार चांगला आहे आणि असाच प्रत्येक ठिकाणी उपक्रम राबवला गेला पाहिजे आणि चांगल्या तऱ्हेत कार्यक्रम झाला पाहिजे. आज आपण आपले अण्णाभाऊ साठे यांची जर जयंती करत असेल तर आमचे मुलं कुठल्या प्रकारची वर्गणी घेणे किंवा पावत्या फाडणे किंवा कोणाकडे जाऊन जबरदस्ती रोडवर दुकानावर पावत्या फाडणे हे काही करत नाहीत. स्वतःच्या खर्चातून पैसे करून सगळे उपक्रम हे राबवतात, चांगल्या तऱ्हेत कार्यक्रम घेतात आणि समाजाला कुठंतरी या गोष्टीची चालना मिळते आणि शिकायला मिळते. आज यांच्यामुळे आज आमच्या एरियात सगळ्या मुलांना चांगल्या गोष्टी घडणार आहेत अशी ही चालना आहे. आणि सगळ्यांना आता अनेक नेते आमचे असतील, परंतु त्यांची जयंती वेगळी असते, आमची जयंती वेगळी असते. असे कोणीही उपक्रम राबवत नाही. 100 लोक रक्तदान करता हा फार मोठा विषय, हा साधा विषय नाही आहे. कारण ज्या गोष्टी गरजू आहेत, ज्या गोष्टी घडल्या पाहिजे, ज्या गोष्टी केल्या पाहिजे, ह्याच गोष्टी करतात. आणि यांच्यावर सगळ्यांवर मला बबन गायकवाड, मी 30-35 वर्ष सामाजिक कार्य करतो. मला माझ्या मुलावर, एवढ्या मुलांवर फार अभिमान आहे, गर्व आहे आणि हे गर्व यांनी असंच कायम ठेवावं. आणि दरवर्षी यांचा कार्यक्रम, यांना शुभेच्छा आणि हा कार्यक्रम दरवर्षी वाढत गेला पाहिजे आणि यांनी असेच उपक्रम राबवले पाहिजे ही माझी विनंती. 2 शब्द बोललो, थांबून घेतो. जय भीम, जय लहूजी, जय शिवराय. करायचं स्टार्ट. जय लहूजी. माझं नाव शुभम संतोष वाघमारे. आम्ही पाटील नगर येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे सेवा फाउंडेशन याच्यात 3रं वर्ष आम्ही लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो आहे. याच्यात जयंतीनिमित्त आपण काही मोफत शिबिरं ठेवलेले होते, जे त्याच्यात रक्तदान शिबिर आलं, मधुमेह तपासणी, थायरॉईड तपासणी, चष्मा वाटप, नेत्र तपासणी, असे काही आपण शिबिर ठेवलेले होते. त्यांनी गरजू लोकांनी याच्यामध्ये खूप फायदा घेतला त्या गोष्टीचा आणि खूप लोकांना सेवा आवडली या ठिकाणची. याच्या पुढेही आम्ही दरवर्षी असेच उपक्रम असे आम्ही राबवू आणि लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करू. समस्त मातंग बांधवांना आणि आमच्या परिसराला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज अण्णाभाऊंची जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं आमच्यासोबत उपस्थित आहेत नगरसेवक सन्माननीय भांबरे साहेब, सगळेच पदाधिकारी. खरं म्हणजे ज्या समाजातनं अण्णाभाऊ येतात त्या समाजातनंच ही जयंती साजरी केली जाते. पण त्या समाजाच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य लोकांनी देखील त्या जयंतीमध्ये आजकाल यायला लागलेत. ही देखील एक आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस उपदेश करतो आणि 1.5 दिवस गेलेला माणूस ज्या माणसांनी ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, मोठमोठ्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेले, त्याही माणसांना ज्ञान देण्याचं काम करतो. ही त्या अण्णाभाऊंची खासियत आहे आणि हेच त्या अण्णाभाऊंची ताकद आहे. आणि त्या ताकदीवरतीचा अस्पृश्य समाज जो इंग्रजांनी नाडला, त्याच्यानंतरही नाडला गेला, त्या अस्पृश्य समाजाला न्याय देण्याचं काम करून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं. आणि तेच अण्णाभाऊ साठेंचे या समाजावरती उपकार आहेत. त्या उपकारांची जाणीव म्हणून आज आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करायला इथे आलो आहोत. धन्यवाद. जय लहूजी. क्रांतिकारी जय लहूजी. सगळ्यांना जयंतीनिमित्त
हा कार्यक्रम इथं पाटील नगर ग्राउंडला उपस्थित केला. त्याच्यात आम्ही दरवर्षीप्रमाणे सगळा आपला समाज घेऊन हे कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवत आहे. त्या उद्देशाने आजचा कार्यक्रम पूर्ण मातंग समाजाला चांगला वाटेल असा हा कार्यक्रम केलेला आहे आम्ही. आणि धन्यवाद. जय लवजी. त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्वांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते दादा. अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने तुम्ही आज इथे मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आणि महिला वर्ग आपल्या अण्णाभाऊ साठेंच्या निमित्ताने खूपच सुंदर अशा नटून थटून अगदी अशा येल्लो कलरच्या साड्या घालून आलेल्या आहेत. मलाही तुम्ही सांगायला पाहिजे होतं, म्हणजे मी त्याच थीममध्ये आली असती. खूपच सुंदर दिसत आहेत सगळ्या. आणि ह्या सारख्याच आपण आपल्या सामाजिक अशी कामं आपण करायचीच आहेत. त्याच्यामुळे आपल्या पुढील जे मुलं आहेत, पुढची भावी पिढी आहे, त्यांना हे सगळं समजतं कळतं की यानुसारच आपली संस्कृती ही पुढे जात असते. आपण अशीच कामं करत राहायची आहे. धन्यवाद.